गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात 5 ऑगस्ट रोजीही पावसाची शक्यता कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलाय। कोकण घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मध्यम पाऊस तर मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडू शकतात। नाशिक घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। पुणे ऑरेंज अलर्ट, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, दोन्ही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलका पाऊस तसेच मेघगर्जना आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। मेघगर्जना आणि काही ठिकाणी विजांसह वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे। या सर्व जिल्ह्यात कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही। अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष इशारा नाही। मात्र चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे। या 3 ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। पुढील काही दिवस राज्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।